पुण्यामध्ये सिंहगड रोडवर वाहतुकीची कोंडी झाली आहे। रस्त्यावर जेसीबी बंद झाला आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। वाहतूक पोलिसांच्या वतीने हा जेसीबी बाजूला करून ही वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। पुण्यातून ही एक सध्या ताजी घडामोड पुढे येते। वाहतूक कोंडी किती मोठी आहे या दृश्यांवरून आपल्या लक्षात येईल। जेसीबी बंद पडला आणि त्यामुळे अशी मोठी वाहतूक कोंडी सध्या पुण्यामध्ये झालेली पाहायला मिळते। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरचं हे दृश्य आहे। सिंहगड रोडवर वाहतुकीची अशी अभूतपूर्व अशी सकाळीच वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते। जेसीबी बंद पडलाय, त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे। ट्रॅफिक पूर्ण जॅम झालेला आहे। पोलिसांच्या वतीने हा जेसीबी बाजूला करून ही वाहतूक सुरळीत करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। मात्र सकाळी ऑफिस गाठण्याची वेळ, कॉलेजला जाण्याची वेळ असते आणि अशा वेळी अशा प्रकारे मोठी वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागतं पुणेकरांना। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। चंद्रकांत, सिंहगड रोडवर अशा प्रकारे अभूतपूर्व ही वाहतुकीची कोंडी दिसते। खरं तर अशी दृश्य मुंबईमध्ये नेहमी पाहायला मिळतात, मात्र पुण्यामध्ये सिंहगड रोडवर झालेली मोठी कोंडी आहे। काय नेमकं कारण आहे आणि कधीपर्यंत वाहतूक सुरळीत होईल? या रोडवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीच हा उड्डाणपूल बांधण्यात आला, म्हणजे तिकडे राजाराम पुलापासून तर फन टाइम पर्यंत। पण नेमकं आज सकाळी उड्डाणपुलाच्या खाली एक जेसीबी बंद पडला, त्यामुळे खालची ट्रॅफिक सगळी कोंडली गेली। त्यामुळे ती खालून जाणारी ट्रॅफिक ही वरती पुलावरती डायव्हर्ट झाली। त्यामुळे खाली आणि वरून असं दोन्ही बाजूने हे सगळे ट्रॅफिक जाम आपल्याला झाल्याचं पाहायला मिळते। साधारण अर्ध्या तासापूर्वीचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे अजूनही तिथे कदाचित ट्रॅफिक असेल। ज्यावेळेस जेसीबी बाजूला काढला जाईल तेव्हाच पुढे ट्रॅफिक कमी होऊ शकते किंवा सुरळीत होऊ शकते। म्हणजे एक जेसीबी बंद पडल्यामुळे अख्खा सिंहगड रोड पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य एका आपल्या प्रेक्षकांनी उंच इमारतीवरनं काढून आपल्याला पाठवलेले आहेत। त्यामुळे हे दृश्य आपण फक्त जीजी वर पाहू शकतो। पुण्यातल्या सिंहगड रोड ट्रॅफिक जामचे दृश्य, कारण काहीतरी एक साधा जेसीबी बंद पडला, त्यामुळे सगळे पुणेकरांचे हाल सुरू आहे। ठीक आहे चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।